घेतलेला आहे, नाही घेतलेला आहे त्याचं इथं काही नाही आहे. तुम्हाला ग्रुप तयार करायचे आहेत आणि मला तुम्ही आज ते पाठवा. ओके. हॅलो. हां, बोला. हां सर, ते आधीच्या ह्याच्याप्रमाणे रिपोर्ट बनवायचा म्हणजे रेफरन्स प्रमाणे का? कुठल्या म्हटलं? रिपोर्ट बनवायचा म्हणजे ते आधी फर्स्ट इयरला जसं ते हे होतं तसंच आहे का वेगळं आहे काय? जरासं वेगळं पडेल तुम्हाला यावेळेला. रिपोर्ट वगैरे तसंच आहे. सगळं डायरी वगैरे मेंटेन करायचं सगळं तसंच आहे. फक्त फॉर्मॅटिंग जरा बदलेल आता. मग ओके. सर फॉर्मॅटिंग कसं आहे मग? तुम्हाला मी आता फॉर्मॅट पाठवून देतो तुम्हाला. तो ठीक आहे. ह्याचा सेमच फॉर्मॅट आहे. इंट्रोडक्शन वगैरे ते सगळं तसंच आहे सगळं. काय हां. त्यात काही बदल नाही आहे. फक्त काय तुम्हाला आता तुमची माहिती जरा जास्त काय करायला लागणार आहे, डिटेलमध्ये लिहावी लागणार आहे. अगोदर कसं कॉपी पेस्ट करत होता तुम्ही Googleवरून वगैरे ह्याच्यावरून. आता तसं चालणार नाही. आता तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला समजावून घेऊन ते लिहून घ्यायचं आहे. ठीक ओके. आहे. तर हा हां. बदल आता होईल. मग सर ग्रुपवरती ते शेअर करा नाहीतर Moodleवरती. काय? ते ते हे का? हो. फॉर्मॅट हो. फॉर्मॅट. जरूर, जरूर मी करेन घ्या. ओके. हां. सो 59 जण आहेत अटेंडी. दॅट्स गुड. तर आता आपण काय करू? आणखीन एक गोष्ट. मागच्या लेक्चरला मी पोल एक दिला होता सर्वांना. पोल नाही, क्वेशन आन्सर दिला होता. तो किती जणांनी सोडवलेला आहे? चॅट बॉक्समध्ये येस टाइप करा. सोडवलेला आहे. चॅट बॉक्समध्ये टाइप करा येस. चला लवकर. किती जणांनी सोडवलेलं आहे? सर माझं पहिलंच लेक्चर आहे. कोण बोलतोय? सारंग सावंत. ओके, चालेल. मग आज तुम्ही सोडवू शकता. बरं बरं. ओके. हां. ओके. तिघा जणांनी सोडवलेलं आहे का रे? बाकी कोणी सोडवलेलं नाही? असं नाही चालणार. असं बिलकुल नाही चालणार. सो तुम्ही काय करा, तुमच्या चॅट बॉक्समध्ये सो एक मिनिट. एकच मिनिट. तुम्हाला परत एकदा लिंक मी शेअर करतो. जेणेकरून काय करा तुम्ही आत्ता सुरुवातीलाच तुम्ही काय करा ती पहिल्यांदा टेस्ट द्या आणि देन वी विल स्टार्ट अवर चॅप्टर. ओके. हॅलो हां, बोला. तर ग्रुपवर पण शेअर करायचं. आमचं चॅट बॉक्स ओपन होत नाही लिंक वरून आल्यामुळे. असं झालेलं आहे का? ओके, चालेल. होय. व्हॉट्सअपला सुद्धा मी शेअर करेन. दोन्ही ओके. ग्रुपवर करा. दोन्ही म्हणजे? तो MS लिंकचा वेगळा आहे आणि SY चा वेगळा आहे ना. ओके, ओके, ओके. चालेल, चालेल. आता मी इथं चॅट बॉक्समध्ये शेअर करत आहे ते. ओके. तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला ते मिळेल बाकीच्यांना. ओके सर. बाकीच्यांनी लेक्चर झाल्यानंतर तुम्ही ते काय करा, अटेंड करा. मात्र आता जे प्रेझेंट आहेत ज्यांना दिसते लिंक त्यांनी आत्ता काय करायचं आहे, लिंकवर जायचं आहे या आणि तुमची असाइनमेंट सबमिट झाली की इथं रिप्लाय मला करायचा आहे येस म्हणून, सबमिटेड म्हणून. ओके. सो चला चालू करा. 9:06 झालेले आहेत. 5च मिनिटामध्ये तुम्हाला सबमिट करायची आहे ही असाइनमेंट. चला लवकर. स्टार्ट.
हॅलो. हॅलो सर, हा आवाज येतोय. आवाज कशाचा कट होतोय सर. आवाज कट आवाज होतोय तुमचा. तुम्हाला मी जे आता हे दिलेलं आहे ना, लिंक दिलेली आहे ना, हा त्याच्यावर असाइनमेंट द्यायची ती हे आपलं एक टेस्ट आहे ती तुम्हाला आता लिहायची आहे. तुम्हाला ती लिंक दिसते का चॅट बॉक्स मध्ये? बघतो सर. हा आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि तुम्ही ती हे द्या, क्वेश्चन आन्सर द्या तुम्ही ते सगळे. बरोबर, चालेल चालेल. आणि झाल्यानंतर सबमिटेड म्हणून असं मेसेज करा मग. ओके, दॅट्स गुड. ओके, चला सर्वांनी सबमिट करायचंय. तो आजचा काउंट तुमचा जो आहे तो टोटल 58 का 59 दिसतो मला इथं. ओके, स्टार्ट झालेला आहे. सो सगळ्यांचे सबमिट व्हायला पाहिजे. ज्यांना दिसत नाही आहे त्यांना मी व्हॉट्सअपवर पाठवेन. ओके, लेक्चर झाल्यानंतर साधारणतः 12:30 पर्यंत तुम्ही काय करा, सबमिट करू शकता. ओके, तोपर्यंत येणाऱ्यांचेच मी काय करणार आहे, इथं मार्क्स काउंट करणार आहे. ओके, दॅट्स गुड. अरे वा, बरेच जण सबमिट करत आहेत. एक 4 मिनिट राहिलेले आहेत अजून. सबमिट करून घ्या. देन वी विल स्टार्ट आवर सेशन. बाकीच्यांना कोणाला प्रॉब्लेम येतो का रे? हे दिसत नाही आहे वगैरे, किंवा आता दिलेली लिंक मिळत नाही आहे, तिथं लिंक ओपन होत नाही, असं कोणाला प्रॉब्लेम आहे का? सर लॉग इन करायला सर ते सांगितलंय. लिंक साइन इन करायला सांगते सर. साइन इन केलंय सर. हा साइन इन केलंय. हो सर, साइन इन करायला सांगताय. तिथं एरर येतोय. तुम्ही तुमच्या ह्याला साइन इन झाला नाही आहे मायक्रोसॉफ्ट टीमला? चालू आहे की. झालेला आहात ना? हो तरी पण साइन इन करा म्हणते. हो, ती क्रोम मध्ये उघडलंय सर. हो, ते क्रोम मध्येच ओपन होतं ते. मग ते तिथं साइन इन करायला सांगितलं. हो, तिथं साइन इन करायला लागणार. बरोबर, तुमचं ह्याच्यामध्ये ओपन होत नाही, ते टीम मध्ये ओपन होत नाही. एरर म्हणतोय. बरं, चालेल. ज्यांचं सर, एरर म्हणतंय मला इथं चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा एरर म्हणून. ओके, तुम्हाला कळेल किती जणांना एरर आलेला आहे. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. लॉग इन एरर येतो किंवा काय असं असेल तर एरर म्हणून रिप्लाय करा. ओके, बऱ्याच जणांना एरर येत आहे. चालेल, आपण त्याच्यावरती सोल्युशन पण हे शोधू घ्या. ओके, सो डोंट वरी अबाउट दॅट. ओके, सो बऱ्याच जणांचे रिप्लाय आलेले आहेत. एरर येत आहेत बऱ्याच जणांना. बरेच जण सबमिट सुद्धा करत आहेत. ओके,
ओके, चालेल, नो प्रॉब्लेम. ज्यांना ज्यांना एरर येत आहे त्यांनी 12:30 पर्यंत अनेकदा प्रयत्न करा. तुमचे 12चे लेक्चर संपले 12 पर्यंतचे, की तुम्ही प्रयत्न करा अनेकदा. तरी पण जर एरर आले तर मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. ओके, so at that time we will choose another method, okay, option for this question answers. Okay, so I Okay, hope sir. आतापर्यंत सगळ्यांचे आतापर्यंत झालेले आहेत, एरर वगैरे तीन बऱ्याच जणांना आलेले आहेत, सबमिट झालेले आहेत. तर आपण काय करू आता, आपलं लेक्चर जे आहे ते सुरू करू. ओके, so सर्वांना स्क्रीन दिसते का? हो दिसते दिसते. ओके, हा सर दिसते. ओके. सो फर्स्ट चॅप्टर जो आहे आपला या पूर्ण सिलेबसमध्ये, सॉरी या सब्जेक्टमध्ये, तो आहे प्लेन टेबल सर्वेइंग. ओके, प्लेन टेबल सर्वेइंगला जाण्यापूर्वी मला काही बेसिक गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. ओके, सो त्यासाठी मी काय करतो, चॅट बॉक्समध्ये एक क्वेश्चन टाकतो. ओके, त्याला तुम्ही आन्सर करा. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन इज हाऊ मेनी प्रिन्सिपल्स आर देअर इन सर्वेइंग? Correct. Two principles are there. Correct. Yes. Reply. सगळ्यांनी reply करा. ओके, करेक्ट. ओके, सो बऱ्यापैकी सर्वांना माहिती आहे 2 प्रिन्सिपल आहेत. ओके, तर 2 प्रिन्सिपल जे आहेत. ओके, तर हे जे 2 प्रिन्सिपल आहेत. ओके, या 2 प्रिन्सिपल वरती सर्व, म्हणजे 2 प्रिन्सिपल कुठले आहेत? पहिलं प्रिन्सिपल जे आहे ते म्हणजे टू वर्क फ्रॉम होल टू पार्ट. ओके, टू वर्क फ्रॉम होल टू पार्ट मध्ये आपण काय करतो, पूर्ण एरिया जो आहे तो पहिल्यांदा सर्वे करतो, म्हणजे बाउंड्रीज सर्वे करतो, आणि त्यानंतर आपण तो एरिया काय करतो, पार्ट्स मधून सर्वे करत जातो. ओके, तुकडे तुकडे करून सर्वे करतो. सो बाय दॅट वे वी गेट मिनिमम एरर्स. ओके, समजा जर पहिले जर आपण तुकडे तुकडे करत जर गेलो आणि मग टोटल एरिया जर सर्च केला तर एरर जो आहे तो वाढत जातो. ओके, पण पहिल्यांदा सर्व सर्वे केला आणि त्यानंतर त्याचे तुकडे तुकडे जर केले तर दॅट विल बी more accurate. Okay, so that is the first principle. And second one, to locate a new point we require at least 2 fixed reference point. Okay, so that is the second principle. So based on these 2 principles, the whole survey has been carried out. Okay, so furthermore, we had studied different types of instruments, right? And in this advanced surveying we are adding more instruments. Okay, just adding more instruments to our previous subject. Okay, so what is new in this advanced surveying, that these whatever the instruments we are studying in this semester, okay, these are actually these are very much used in practical. Okay, so in field these instruments are used. Okay, remember that in field these instruments are used. Okay, so that's why it is very important to study these instruments. So at the time of after completion of your degree, diploma, when you start your business or you work for a company, at there you find these instruments. Okay, more often find these instruments. So sorry, all of you must aware of this. Okay, so let's start with our first chapter, plane table surveying. Okay, so in this plane table surveying, what syllabus we have? Okay, so that we have to study. So look at this curriculum. In curriculum, what is first point? First point is principle of plane table surveying. Okay, so we know that from past subject we studied various instruments, and every instrument there is a principle. Okay, so this instrument also have a principle. Okay, so the principle is, its principle stands for parallel lines. Okay, so this principle stands on these parallel lines. Okay, so what is parallel lines? What is the definition of parallel lines? Can anyone tell me? The lines Like- which cannot
The lines which cannot intersect each other. intersect each other, right? So the lines are running along, okay, with one another, okay, and the distance is constant. Whatever this distance we have, that distance is constant, okay. So that is the parallel line, okay, and they do not meet each other, okay, they do not cross, just like this they are crossing. So these two lines are not crossing, okay. So that is the basic difference between the parallel lines, okay, and non-parallel lines. So that parallel lines is the principle of this plane table survey. Now, how that parallel lines help us to draw a map, okay? So that is the basic idea, okay? So that we have to learn in this plane table surveying, okay? So that is the part where which we are going to study, okay? So this is the first point. Then second one, various accessories are there, okay, which helps in plane table surveying, okay, to prepare a map, okay. So our basic aim is to prepare a map, okay. So remember that. So these accessories are used to prepare maps, okay. So various accessories are there. Accessories means what? Just like in dumpy level, we have seen various component parts of dumpy level, right? So right from the telescope, object class, eyepiece, right? So these are the components, okay, and combining these all components we have dumpy level, right? But in plane table surveying, there are components. We have components, but they are not assembled, okay. So they are separate ones. So that's why they are known as accessories, okay. So we have to study each and every accessories, okay, which their functions, what we can do from that, okay, what are the uses. So that all thing we have to study. In that, the, this telescope alidade is a special one, okay. So that also we have to be studied, okay. So this is the second point. First point, second point. Third point is the setting of plane table, okay. So in dumpy level we had seen the temporary adjustment, okay, right? Temporary adjustment. So here that temporary adjustment is known as setting of plane table, okay. So that we have to study. In setting, what operations are there, how to fix our plane table or tripod stand, where tripod stand should be fixed, that all things that we have to study, okay. And to set this plane table we have this fourth point, that is the orientation, okay. आता बऱ्यापैकी सगळ्यांना ओरिएंटेशनचा अर्थ माहिती आहे का रे? जर माहिती असेल तर चॅट बॉक्स मध्ये तुम्ही येस म्हणून टाका. माहिती नसेल तर नो म्हणून टाका. ओरिएंटेशनचा अर्थ माहिती आहे का? बेसिक शब्द आहे ओरिएंटेशन हा. नो. ओके. नो. येस. when someone is known. Okay. Yes. Yes. No. Okay. So, okay, येऊ दे रिप्लाय येऊ दे तुझं. ओके. सो बऱ्यापैकी काही जणांना माहिती आहे, काही जण बऱ्याच जणांना माहिती नाहीये. बट some of you have aware what is meant by orientation, right? सो बघा मी एक आठवण करून देतो तुम्हाला. ज्यावेळेला तुम्ही फर्स्ट इयरला तुम्ही इथे ऍडमिशन घेतला होता त्यावेळेला तुम्हाला एक पहिले सुरुवातीचे काही दिवस ओरिएंटेशन प्रोग्राम म्हणून एक काहीतरी झाला होता. आठवतंय का सर्वांना? आठवत असेल तर कोणतरी मला रिप्लाय करा युजिंग ऑडिओ. हो आठवतं? ओके. सो त्या ओरिएंटेशन मध्ये तुम्हाला काय केलं होतं, तर तुम्हाला सर्वांना RIT मध्ये कशा पद्धतीने शिकवलं जातं, RITचं कल्चर कसं आहे, या सर्व गोष्टींची तुम्हाला काय केली होती, माहिती दिली होती. म्हणजे इथे लेक्चर्स कसे होतात किंवा इथली जी काही हायरार्की आहे, म्हणजे तुम्ही कशा पद्धतीनं कुणाला कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला कुठला प्रॉब्लेम आला तर. इथे वेगवेगळे कुठले डिपार्टमेंट आहेत, कुठले वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज होतात, या सर्वांची तुम्हाला माहिती दिली होती. हे का केलं होतं, तर तुम्ही या प्रवाहामध्ये यावं. ओके. तो RITच्या प्रवाहामध्ये तुम्ही येण्यासाठी तुम्हाला ते सगळं काय केलं होतं, पूर्वीपासून माहिती दिली होती. ओके. सो सेम थिंग इज हिअर. ओके. आपल्याला काय करायचं आहे, तुमचा जो काही नकाशा तुम्हाला जो तयार करायचा आहे, ओके, हा जर समजा असा तुम्हाला एक
नकाशा तुम्हाला तयार करायचा आहे. तर या नकाशामध्ये तुमचा प्लेन टेबल जो तुम्ही इथं फिक्स करता, या ठिकाणी तुम्ही प्लेन टेबल जर फिक्स केला, तर या ठिकाणी ह्या ज्या 2 लाईन तयार व्हायला लागल्यात, समजा ह्याच्यावरती तुम्ही इथे काय केलेलं आहे, तुमची ड्रॉइंग पेपर इथं तुम्ही फिक्स केलेला आहात. ओके. तर या ड्रॉइंग पेपरवरती ह्या ज्या 2 लाईन व्हायला लागलेल्या आहेत, या 2 लाईन ज्या आहेत, बरोबर आहे का? तर ह्या जमिनीवरचे जे इथं स्टेशन पॉइंट्स आहेत, बरोबर आहे का? इथे स्टेशन पॉइंट असणार आहे जमिनीवर. हां, तर या लाईन आणि ही लाईन ह्या इथं ड्रॉइंगवर पेपरवर काढलेली जी लाईन आहे त्याला एक्झॅक्टली मॅच व्हायला पाहिजे. ओके. तर ज्या वेळेला असं होईल त्यावेळेला आपण काय म्हणतो, तो प्लेन टेबल ओरिएंटेड आहे. समजलं का? ओरिएंटेशन म्हणजे कळालं का काय आहे ते? ओके. so हे झालं रिगार्डिंग ओरिएंटेशन. Correct. The method of setting up, that is the orientation. Okay. So what we are doing, these two lines are set up, okay, according to these two lines which are present on ground. Okay. So by making of this, so setting of this plane table over these two lines, okay, or over these two station points, okay, that is the thing but the orientation. Okay. And that orientation has been done by two methods. One is the back sighting and second is the magnetic meridian. Okay. So that we have to study. Okay, don't worry about that. Next one is methods of plane table surveying. So this part contains this whole part contains the temporary adjustment. Okay, and next one is the methods. नाव जसं आपण डम्पी लेवल मध्ये बघितलेलं आहे, डम्पी लेवल मध्ये बरं मला हे करा, चॅट बॉक्स मध्ये मला रिप्लाय करा सर्वांनी की डम्पी लेवल मध्ये आपण लेवल फाइंड आउट केली होती, तर त्या लेवलच्या मेथड्स कुठल्या होत्या त्यांची नावं लिहून टाका. मला कुठलीही एक तुम्हाला माहिती असेल तर टाका, दोन्ही माहिती असेल तर दोन्हीची नावं टाका. ओके, पण जस्ट पुट देअर विच मेथड्स वी हॅड फॉलोड to calculate levels. Okay, so reduce level calculation set. So चला मला chat box मध्ये reply करा. दोन मेथड आपण पाहिल्या होत्या बघा लेवलिंगच्या. These are the very important methods. Okay, those are the very important methods. कुठल्या मेथड होत्या त्यांची नावं काय आठवतात का? HI मेथड हा बरोबर आहे. and rise and fall. Rise and fall method. Correct. Okay. So या दोन मेथड तुम्ही बघितला होता बरोबर. सो इथे सुद्धा तशाच पद्धतीच्या वेगळ्या मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे रेडिएशन, दुसरी इंटरसेक्शन आणि तिसरी जी आहे ती ट्रॅव्हर्सिंग मेथड आहे. ओके, या तीन मेथडचा आपल्याला काय करायचं इथं अभ्यास करायचा आहे. ही सोडून आणखीन एक मेथड आहे. ओके, ही सोडून आणखीन एक मेथड आहे ज्याला आपण रिसेक्शन असं म्हणतो. जरा माझं इथं हँडरायटिंग खराब येत आहे, पण तरी पण आय विल ट्राय. Okay, so this is the fourth method. Okay, but unfortunately in diploma syllabus we don't have to study this resection method. Only these three methods are there. Okay, so remember that these three methods are there to study. Okay, so whenever the question asks like in MSBT like what are the methods of plane table surveying, so you have to write down these three methods. Okay, if someone write down this fourth method, then that is also correct. So that is not the wrong answer. Okay, but as far as the syllabus is concerned, okay, so we only have to study these three parts. Okay, then last one is the merits and demerits of plane table survey. Okay, so merits means what are the advantages where we use that are all contained in merits. Okay, demerits, what are the disadvantage where we can't use this plane table surveying, that is the disadvantage. So anyone can tell me by just general knowledge, by your presence of mind, so where we are not use this plane table survey? Anyone can tell me in which situation we could not use this plane table? Where? Hilly areas. Hilly areas, we can't use that hilly areas. Okay, another one. Is there any effect of weather? Rains. Yes, in rains we can't use this plane table surveying. Okay, so in this season,
So the rainy season, we can't use this plane table surveying. Okay. So that is the limitations that we are going to study. Okay. So everyone understand what the curriculum contains, what the syllabus contains. Yes. Okay. Yes, sir. Yes. Okay. So please make sure that you all have understand this. Okay, because this is the part that we are studying. Okay, for this first chapter. So let's start with some introduction and 1 minute. Okay, so here is the what is plane table surveying. So plane table surveying is the method of in which field work and plotting work is done simultaneously. ओके सो आतापर्यंत आपण बघितलेलं आहे म्हणजे समजा डम्पी लेवल असेल ओके किंवा प्रिझमेटिक कंपास असेल बरोबर आहे का हा याच्यामध्ये आपण काय करत होतो तर पहिल्यांदा आपण फील्ड वरती जात होतो ओके या ठिकाणी तुम्ही काय करत होता तुमचे इन्स्ट्रुमेंट फिक्स करत होता तुमचे स्टेशन पॉइंट्स होते इथे ओके या स्टेशन पॉइंट वर तुम्ही काय करत होता ते तुमचे इन्स्ट्रुमेंट फिक्स करत होता okay and then you take readings right you take reading suppose you have used this prismatic compass then you had measure the angles right okay this whole work is done on field okay sorry handwriting is not good okay. So this whole thing is done on the field okay and then what we do we come into lab okay and we calculate errors we we eliminate errors and then we prepare a sheet okay and on that sheet we have our area sorry we have our diagram okay so that is the basic procedure that we had followed okay so first on field then on lab and then we prepare a map okay so that is the procedure but in here in plane table surveying on field okay on field we directly plot the work okay okay so whatever the measurements we are doing on field that and plotting of map okay so that all things are done in at a single station okay or at a single time okay so we don't have to do multiple works at multiple places okay so at one place you can measure the area as well as you can prepare the map okay so that is the beauty of this plane table surveying okay so it is a fast work so we can prepare a map in a less time okay as compared to different method okay so that is the most important use or most important factor of this plane table surveying okay so the plane tabling is generally adapted for survey in which high precision is not required okay so this is the limitation where high precision is not required in that case this plane table surveying used okay so it is mainly employed for small scale or medium scale map okay so remember that measuring and preparing of a map is done at same time okay so it is done at same time okay so whenever you take measurements at the same time you are also preparing your map how okay that is we are going to study okay but remember that this measurement and preparation of map this is done simultaneously okay at the same time so I hope everybody understand so what plane table does okay so that prepare maps okay when we are taking the measurements remember that okay so it is used where high precision is not required small scale or medium size maps should be prepared okay for that we what is the scale okay so for that map should be prepared okay so small scale or medium scale okay so these are ranges from 1s to 50 to 1s to 500 okay so
this is the scale up to which we can prepare map. Okay, so beyond that we are not going to prepare a map, because beyond that the map scale is very enlarged and detailings are not done that properly. Okay, and beyond this the map scale is very large, and the area is not going to fit in your sheet. Okay, so this is the limit. Okay, remember that for that much limit we can prepare map. Okay, so this is regarding the plane table surveying introduction part. Then next one, we have to see the काय झालं. हॅलो, कुणाला शंका आहे का? हॅलो, कुणाला शंका आहे का? सर कंटिन्यू करा. ओके, चालेल. आता प्लेन टेबल कसा असतो ते तुम्हाला इथे दिसत आहे सर्वांना? दिसतंय का सर्वांना? हो हो. ओके, हो. दॅट्स गुड, दॅट्स गुड, दॅट्स गुड. तुमचा रिप्लाय जर आला तर जरा बरं वाटतं, कारण की कोणतं आहे असं वाटतं. नाहीतर मग नुसतंच मी बोलत आहे असं मला काहीतरी वेगळंच वाटतं ते. ओके, ओके, that's good. Okay, now this is a plane table surveying. Sorry, this is a plane table. Okay, so in plane table this is your actually a drawing board. Okay, and that drawing board is fitted on this tripod stand. Okay, so the simple arrangement is there, and these are the accessories. These are the accessories that we are using. Okay, so I have labeled here the accessories also. Okay, so here we have a compass. This is whatever this whole arrangement that we are seeing here, that is LED. Okay, it is known as simple LED. Okay, then we have this bubble tube here. This bended portion is U fork or U frame that we called. So here it is seen. Okay, so this is U fork. Okay, and the plumb bob is attached to it. Okay, so these are the various accessories that we have to study. Okay, so remember that this one is the board. Okay, or table that we have. Here we have the bubble tube. So this one is the bubble tube. So here is the bubble tube. This is the U fork. Okay, so this is the U fork, which is attached with a plumb bob. Okay, so U fork with plumb bob, that is the name of that instrument. Then here is a ruler. Okay, scale. On that scale, two slits are there. Okay, so there are two slits. Okay, so one slit is containing horsehair. So here we have the horsehair. Here we have the horsehair. Okay, and another slit is just to open slit is there. Okay, so this is used to draw lines. So whenever we want to draw a line, that line is drawn by this scale. Okay, so that scale is known as the alidate. Okay, this simple alidate. Okay, then there is a compass to mark north direction. Okay, so remember that at the time of preparation map, we require this north direction. Okay, so first work of any survey. Okay, first thing you have to do is you have to mark this north line. Okay, so this is these are the whatever the accessories that we are using in plane table surveying. Okay, so I hope everyone understand. Okay, everyone has understand what are the different accessories that we are using. Okay, Yes. Yes, sir. Yes, that's sir. good. Now the main thing that we are going to see here is principle of our plane table surveying. Okay, so actual part is started now. So what is the principle of plane table surveying? Just I explained. It is depend on the parallel lines. Okay, so the main principle is this parallelism. Okay, so principle of plane table is parallelism. What is parallelism means? Okay, so the rays drawn through various details should pass through the survey station. Okay, so whatever the rays we are drawing on our, suppose this is your drawing sheet. Okay, here you have one point, say a point is there. Here you have B point. Okay, and if you draw a line, okay, this line, what it represent? Okay, so it represents, so this is on a sheet. Okay, so this is on sheet. Okay, so let me draw here ground. So this is your ground. Here you have point B.
say here you have point A, okay, and you have joined two lines this, okay. So this on sheet we had drawn this AB line, right, which represents the line on ground AB, okay. So what this principle stands that these two lines, so this is line number 1, sorry, and this is line number 2, okay. So this line number 1 is on paper, okay, on sheet, and this line number 2 is on ground. So these two lines must coincide with each other, means what, they should be parallel to each other, okay. So what that means, that if I am placing my plane table over here at point A, okay, from here, so here is my point A on that sheet, okay, and somewhere here that is my point B here, okay. So this line is here we had shown, okay. So that is the enlarged one, okay. So this small AB line represents line AB, capital AB on ground, okay. And these two lines, so here the line on map and here line on ground, these two lines should be parallel to each other, okay. Remember that these should be line parallel to each other. Then and then we can say we had draw exactly the location of this AB point, okay, on our sheet. So that is the basic idea behind this principle, okay. The position of plane table at each station must be identical, that is each survey station the table must be oriented in the direction of the magnetic north, okay. So wherever the north direction is there, at that direction it should be oriented, okay. So whenever you do that, this line also becomes parallel to the ground line, okay. So remember that parallelism is nothing but the orientation of this plane table along the magnetic north, okay. Or we may say that all these survey drawings through various details should pass through the survey station, okay. So that is the basic principle of parallelism. I hope everyone understand it, okay. If anyone have doubt, then please reply in chat box. So if you have doubt, then say yes or type your doubt, or if you don't have any doubt, then just type no. अजून रिप्लाय आले नाहीत, आता फक्त किती 10 जणांचे रिप्लाय आले. No any doubt. नो एनी डाउट, दॅट्स गुड. नो डाऊट सर. नो डाउट. No doubt, sir. No doubt, sir. No doubt, sir. No doubt, sir. I hope you all have understand No doubt, sir. what is the parallelism mean, okay. No doubt. Okay, that's good. No doubt, sir. ओके, चालेल चालेल चालेल, थँक्यू. चला मग आपण आता काय करू, पुढच्या पार्ट कडे आपल्या वळू. Now here that is same thing is explained here in a diagram, okay. So this is your sheet, these are the ground points, this is your A point, this is your B point, okay, and here on the ground we have a C point, okay. Now here this is your sheet, okay. On that sheet here is your C point, okay. Here you have A point and here you have B point. Whatever the dotted line that we are seeing here, these are on your paper, okay. And this dark thick line, these are on your ground, okay. So so this C to this A, this line, this line C to B, these are parallel to these lines, okay. So that is the basic principle behind this plane table survey, okay. Then the accessories, whatever the accessories that we are using here, so there are n numbers of accessories, so we have to take care that each and every accessories should be
observe properly, you have to what we can say, you have to take precautions, okay, while handling this instrument, that any misplaces not happen there. Okay, so that is the most important thing. Okay, so if any one accessory is missing, then you could not perform your plane table survey. Okay, so be what we say, be very take a very precaution. Okay, take the precaution. Let us see what are the equipments and accessories that we use. Okay, so first one is the plane table. So this table or board that we can see here. Okay, so that is the plane table. Okay, the next one is the tripod stand. So below that plane table, we had 3 legs of wood. Okay, so that refers as tripod stand. Then we have LED. Okay, so here is the LED, simple LED. Basically, there are 2 types of LED. Okay. There are 2 types of LED. One is the simple one, okay, and the another one is the telescopic. Okay, so telescope. Okay, so one is the simple LED, okay, which contains a ruler, and that ruler is fitted with these 2 slits. Okay, vertical slits are there. Okay, so that is the simple LED. Okay, then trough compass, that is this compass whatever we seeing here, that is known as the trough compass. Okay, so that we are going to use. Then spirit level, or you may say that a bubble tube. Okay, so okay, so this is your bubble tube. Okay, why we using this bubble tube? So this bubble tube is used to level this plane table. Okay, so that's why this bubble tube is used. This U fork with plumb bob. Okay, so here we can see this U fork. Okay, and it is attached with this plug bob. Okay, what is use of this U fork? Okay, to transfer the ground point on this your sheet. Then waterproofing cover. So whenever there is a light rain, okay, so not a heavy rain, okay, light rain. In that case, we use this water cover. Okay, in other case, in heavy rain, we are not performing this operation. Okay, at all. Then the drawing paper, pins, or we can say clips. Drawing clips are there. Okay, so I hope you all have this that drawing clips with you. So that drawing clips is also required. Okay, and drawing accessories, that is pencil, eraser, French curve, or we may say that various types of curves are there. Okay, so that all thing that we require. Okay, so these are the accessories that we are using here. One by one, we have to see the functions of each and every accessories that we are using. Okay, but just now these are the instruments which we use. Okay, these are the accessories which we use in plane table survey. Okay, so just write down in chat box, out of this instrument, which accessories is used to level the instrument. Okay, so to level the plane table surveying, which instrument we use, which accessories we can use. So just write down in chat box. Spirit level. Yes, that's right. Just write down in your chat box also. Okay. Okay. Come on, you 60 people, 60 students are there, so everyone have to be contribute your in your chat box. Okay, everyone should reply chat box, because these chat box are nothing but the your new active learning method. Remember that. Okay, so whenever you participating in chat box, that indicates that you are actually present in this lecture. Okay, so in another way, this also becomes your attendance also. Okay, okay, so we only have, I think,
few more minutes. Okay, so we will be wrap up at after this. Okay, we will just take a review of what we studied today. Okay, and then we will be wrap up. Okay. Okay, correct. Sahil, Jaideep, Satyajit, Pranali, Shivam. Okay, Athar. Okay. Remaining students. Okay, I think most of you have uh, give an answer in chat box. Okay, so remaining one, please try to participate in these activities. These activities are very important as far as your teaching learning method is concerned. Okay, so uh, if anyone have any problems accessing this chat box, or okay, so they can reply me on WhatsApp group also. Okay, so we have a WhatsApp group, separate WhatsApp group. Okay, on that WhatsApp group you can reply. Okay, so if anyone have any issue regarding this chat section, you can reply me on WhatsApp group. Okay, so just type हॅलो हॅलो yes. हॅलो सर ती व्हॉट्सअपला लिंक टाका म्हणलो कुठली लिंक टाकू? ती सबमिट करायची क्वेश्चन हो ती मी टाकणारच आहे लेक्चर झाल्यावर. आता चॅटबॉक्स तुम्ही ऍक्सेस करू शकत नसाल तर तुमच्या एसवायच्या ग्रुप ASU लेक्चर ASU LEC डॅश करा आणि तुमचा आन्सर पाठवा. ओके सर आम्हाला युजर आयडी केव्हा मिळणार काय बोललेत काय सर? नाही अजून काही झालं नाही डिस्कशन. कसे आहे अजून मीटिंग होणार आहे रतडी बरोबर. ओके, जर तुम्हाला आणखीन माहिती पाहिजे असेल तर आपले HOD आहेत इंगळे सर. ओके, तुम्ही त्यांना सुद्धा कॉल करू शकता. ओके सर ओके ओके, बर चला आता आपण काय करू, जस्ट रिव्हिजन. अटेंडन्स झाली ना सर? नाही अजून घेणार आहे. एकदा अटेंडन्स झालेली आहे सुरुवातीची, अजून शेवटची अटेंडन्स घेणार आहे. अटेंडन्स हो दोन असतात काय? दोन हो, माझ्या लेक्चरला 2 असतात. सुरुवातीला एकदा असते आणि शेवटी एकदा असते. सो आय विल नॉट हू विल जस्ट लॉग आउट और लॉग इन ऍट द टाइम ऑफ लेक्चर. ते मला कळतं त्यावरून. तर रिव्हिजन बघू. आपण आपला सिलेबस बघितलेला आहे का? लिव्ह का करायला लागला? Okay, so principle of plain table, accessories, setting off, there is a temporary adjustment, then orientations, methods of plain tabling, and merit demerits. So this is the curriculum that we are going to study. Okay, then this plain table surveying means what? At simultaneously at the same time we are taking the measurements. Also we are preparing a map. So at the same time this process is done. It is not used for high precision work. For small scale and medium scale size map, this survey is used. Then these are the diagram of your plain table surveying. Okay, so this is plain table. These are the accessories. Okay, which is fitted on tripod stand. And the principle of this plain table surveying is parallelism. Okay, remember that. If you write this only single word for 2-mark question, then you will get out of out. Okay, so there does not require any explanation. So when they ask what is the principle of plain table surveying, just write parallelism, you will get 2 marks. Okay. So what is parallelism? The rays drawn through the various details should be passed through the survey station. Okay. So in other words, the plain table should be oriented in the direction of north, magnetic north line at each and every station. Okay. So that is the parallelism. Okay. Then this is the diagram that I had explained. These are the various accessories. So right from the plain table, tripod stand, alley dates. So here we have the simple alley date. There is another one, telescope calculator also. Then the trough compass. So here we have this trough compass, spirit level, or we may say that bubble tube. So both, either one you can write down in your answer. Okay. Then U4 with plumb bob, waterproof cover, drawing paper, pins, and drawing accessories.
Okay, so these are the activities. So this is regarding okay, so this is regarding your today's lecture. Let me take the attendance and then you all leave. Okay. Another one is instruction is there that please reply today only. Okay, so you have to reply your micro projects group today only. Okay, and second one, also today's lecture there is a one short question answer form. Okay, so that link will be uploaded within 2 minutes on your chat box. Okay, as well as on your WhatsApp group. Okay, so that also you have to solve today only. Remember that you have to solve this all things today only. Don't do like the previous one. Okay, so I hope Sir, everybody understand. Yes, सर anyone have Hello? doubt? सर मायक्रो प्रोजेक्टचं सर काय आहे म्हणता मायक्रो प्रोजेक्ट जे आहे तुम्हाला गेल्या वेळी मी ह्याचे जे आपले इंट्रोडक्शन मध्ये मी सांगितलं होतं हा त्यानंतर ग्रुप करायचा आहे आणि हा त्यामध्ये मायक्रो प्रोजेक्ट दिलेले आहेत तुमच्या करिक्युलम मध्ये दिलेले आहेत हा करिक्युलम त्यामधून तुम्ही काय करायचं आहे ते चूज करायचं आहे एक स्वतः प्रोजेक्ट आणि त्यावरती तुम्ही प्रोजेक्ट करायचं हा चालतं आणि काय माहिती पाहिजे तर मला फोन करा नंतर ना हा तुमचं सर लेक्चर झाल्यानंतर 12 12:30 नंतर मी तुम्हाला डिटेल माहिती देईल त्यावेळेला सर ओके आज एकच लेक्चर आहे वाटतं म्हणजे कॅलेंडर मध्ये तर काय दाखव ना दोन आहेत दोन. दुसरं तुमचं आता कुठं आहे picture? आहे का अजून? हा ते आहे दावले कॅलेंडर मध्ये हाय हा, दुसरं. आहे अजून. कॉपी करून व्यवस्थित जॉईन व्हा. ओके तर आपली अटेंडन्स झालेली आहे. सो एव्हरीवन कॅन एक्झिट फ्रॉम दिस हँग अप फ्रॉम दिस सेमिस्टर. ओके ओके सर. ओके सर. ओके ओके.